आईची माया. सुरेश एका नामांकित कंपनीमध्ये जॉबला होता. कामात अतिशय हुशार होता. ऑफिसमध्ये सतत त्याचे कौतुक होत असे. सगळेच खूप खुश होते त्याच्या कामावर. पण त्याला आता थोडा ब्रेक हवा होता. कुठेतरी लॉंग विकेंडला जावं असा तो विचार करत होता. तेव्हा आईने सांगितलं की आज आजी आजोबा तुझी खूप आठवण काढत आहे, जाऊन ये थोडे दिवस. तोही तयार झाला. सुरेशने आदल्या दिवशी तिकीट बुक केलं. पहाटेची गाडी होती म्हणून तो रात्री पॅकिंग करून लवकर झोपला. पहाटे निघताना आईने प्रवासासाठी आणि सासू सासऱ्यांना देण्यासाठी काही पदार्थ बनवून दिले. सुरेश निघाला. 5 ते 6 तास प्रवास करून तो गावी पोहोचला. तो बऱ्याच वर्षानंतर गावी येत होता. मधल्या काळात गावात बरीच सुधारणा झाली होती. त्याच्या आजी आजोबांचे घर स्टँडपासून थोडं लांब होतं. तो ॲटो रिक्षाने घरी पोचला. तो जिथे उतरला तिथे एक मोठं झाड होतं आणि त्याच्या पारावर बरीच लहान मुलं खेळत होती. त्यांना बघून सुरेशला आपलं बालपण आठवलं. तो घराकडे निघाला. आजी आजोबा त्याच्या वाट्याकडे डोळे लावून बसले होते. सुरेशला बघून दोघेही खूप खुश झाले. सुरेशने आजी आजोबांना नमस्कार केला आणि घरात गेला. खूप दिवसांनी तिघांनी मिळून गप्पा मारल्या. संध्याकाळी पाय मोकळे करायला सुरेश टेरेसवर गेला. त्यांच्या टेरेसवरून ते झाड दिसायचं, ज्या झाडाच्या पारावर लहान मुलं खेळायची. संध्याकाळ झाल्यामुळे सर्व मुलं आपापल्या घरी निघून गेली. पण एक 9-10 वर्षाची मुलगी तिथेच बसली होती. सुरेशनं पाहिलं पण दुर्लक्ष केलं. दुसऱ्या दिवशी तेच. ती मुलगी दिवसभर तिथेच बसून असायची. एकदा सुरेशने तिला रात्री तिथेच बसलेलं पाहिलं. सुरेशच्या मनात शंकेची पाल चुकचुकायला लागली. तू जेव्हा बघेल तेव्हा ती मुलगी पारावरच बसलेली असायची. त्याला काळजी वाटून लागली. असं एखाद्या लहान मुलीने एकटंच पारावर बसणं त्याला विचित्र वाटू लागलं होतं. न राहता त्याने आजोबांना विचारायचं ठरवलं. त्याच्या आजोबांनी त्याला त्या मुलीची कहाणी सांगितली. 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. कुसुम तिच्या आई आणि बाबांसोबत राहत होती. कुसुमचे बाबा तिच्या आईला रोज मारत असत. तिच्या बाबांची जी काही मिळकत यायची ती ते दारू पिऊन उडवत असे. कुसुमची आई धुणी भांडी करून घरखर्च चालवत असे. सुरेशच्या आजीकडे पण ती येत असे. आजी कधी त्यांना थोडीफार मदत करत असत. असेच दिवस चालले होते. एके दिवशी कुसुमच्या आईचे आणि बाबांचे खूप भांडण झालं. तिची आई घर सोडून निघून गेली. कुसुम रात्रभर रडत होती. तिचे बाबा दारू पिऊन झोपले. ते सकाळीच उठले. पहाटे जाग आल्यावर आईला शोधण्यासाठी कुसुम बाहेर पडली. थोड्या अंतरावर गेल्यानंतर तिला कळलं की आईने झाडाच्या फांदीला गळफास लावून आत्महत्या केली आहे. कुसुम खूप जोराने रडू लागली. कुसुमच्या बाबांना कोणीतरी कळवले. ते देखील धावत आले. तिचा मृतदेह पाहून डोक्याला हात लावून बसले. त्यांना पश्चाताप व्हायला लागला. पश्चाताप करण्यावाचून काहीच उरलं नव्हतं. कुसुमच्या आईच्या जाण्याचा तिच्या बाबावर काहीच परिणाम झाला नाही. ते अजूनच जास्त दारूच्या आहारी गेले. त्यातच त्यांचा अंत झाला. दोघेही सोडून गेल्यामुळे कुसुम पार सुकून गेली. एकटी पडली. गावातल्या लोकांनी अनाथाश्रमात कळवले. तिला अनाथाश्रमात नेण्यात आले. ज्या दिवशी तिला आश्रमात नेलं त्याच्या दुसऱ्या दिवशी कुसुम पुन्हा त्याच पारावर झोपलेली दिसली. तिला विचारलं तेव्हा कळलं की रात्री तिची आई तिला इथे घेऊन आली होती. सगळेच घाबरले. असं कसं होऊ शकतं? 2-3 वेळा तिला अनाथाश्रमवाले घेऊन गेले, पण ती तिथेच थांबायचीच नाही. दुसऱ्याच दिवशी ती पारावर असायची. गावातल्या लोकांनी तिला एकटंच बडबड करत असताना पाहिलं आहे. ती तिथेच राहते, झोपते, जणू काही तिच्या आईच्या कुशीत झोपली आहे आणि तिच्या आईचा आत्मा तिथेच आहे, मुलीचा सांभाळ करण्यासाठी. कुसुममध्ये तिच्या आईचा जीव अडकलाय हे सर्व ऐकून सुरेश स्तब्ध झाला. एक आई मृत्यूनंतरही मुलीची कशी काळजी घेते याचं हे एक सर्वोत्तम उदाहरण होतं. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली हे मला नक्कीच कमेंट करून कळवा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.